श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती जून महिन्यासाठी असणार आहे. मिथुन राशीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी आता चालू आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत हे आपण आता बघताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याला आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे 3 वेळा आणि तुम्हाला कुलदेवतेचं नाव 3 वेळा घ्यायचं आहे. आणि ज्या गुरूंची तुम्ही सेवा करताय, ज्या गुरूंच्या समोर बसल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ज्या गुरूंच्या समोर उभं राहिल्यानंतर किंवा कुठल्याही देवतेसमोर तुम्हाला उभं राहिल्यानंतर डोळ्यात अश्रू निर्माण होतात, अश्रू दाटून येतात किंवा एखादी मनातली भावना तुम्हाला देवासमोर सांगावीशी वाटते, त्या गुरूंचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. कारण तेच गुरु तुम्हाला सत्य तुमच्या आयुष्यातलं तुम्हाला इथं क्लिअर सांगतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मला तर स्वामींचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येतं. तसंच म्हणजे सुख असो दुःख असो, पण स्वामी एक आपली आई आहे, एक ऊब येते त्या स्वामींच्याकडून, मायेची ऊब येते, म्हणून आपलं अश्रू त्याच देवतेसमोरच वाहत असतं. त्यामुळे मला त्या देवाची खूप ओढ आहे. जशी तुम्हाला आहे तशीच मला पण आहे. खूप जणांना माहीत असेल स्वामी आई म्हणजे काय. स्वामी आई खूप 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 प्रेमळ आहे. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी हे वाव, महादेवाचं साक्षात कार्ड आहे. बाळूमामांची सेवासुद्धा खूप जण करत आहेत. बाळूमामांची, परत नवनाथ महाराजांची सेवा करत आहेत. नवनाथ महाराज, बडेबाबा मच्छिंद्रनाथांची सेवा तुम्ही करत असाल तर ते सुद्धा इथं दिसतंय. मिथुन राशीसाठी निगेटिव्ह शक्ती आलेली आहे, तांत्रिक क्रियेमध्ये वश झालेले आहे. 2 व्यक्तीमध्ये, 2 गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण झालेला दिसत आहे. त्यात कुठेतरी तुम्ही अडकलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये विश्वासघात खूप झालेला आहे. खूप लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे आणि ते कुठं या महिन्यामध्ये तुमचा उघडकीस येताना दिसतोय. खूप जणांनी तुमचा विश्वासघात जसा केला आहे तो कुठेतरी या महिन्यामध्ये तुम्हाला उघडकीस येताना दिसतोय. नक्कीच की तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होतोय, काहीतरी मेजर चेंज होताना दिसत आहे. पण निगेटिव्ह शक्ती थोडीशी त्रास देताना तुम्हाला दिसते आहे या महिन्यामध्ये. आणि जास्त म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी म्हणजेच हा महिना ज्या वेळेला लागणार आहे किंवा या महिन्यामध्ये येस, फॅमिली संदर्भातच जास्त त्रास होताना दिसतो आहे. बॉटममध्ये फॅमिलीचं कार्ड आलेलं आहे. द 10 ऑफ कप्स फॅमिलीचं कार्ड आलेलं आहे. फॅमिलीसाठी कुठेतरी या सगळ्या गोष्टी त्रासदायक ठरताना दिसत आहेत. आणि दुसरं म्हणजे फॅमिली संदर्भात किंवा तुमच्या लव्ह रिलेशनच्या संदर्भात थर्ड पार्टी सिच्युएशन इथं इन्वॉल्व दिसते आहे. कारण जी क्रिया झालेली आहे ती फॅमिली संदर्भात आहे आणि थर्ड पार्टी सिच्युएशन इथे इन्वॉल्व आहे. थर्ड पार्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह शक्तीचा परिणाम झालेला आहे आणि तुम्हाला आता हेच सांगण्यात येत आहे की हा महिना पूर्ण तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे. पण तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि जे होतंय ते एक्सेप्ट करायचं आहे. एक्सेप्ट करायचं म्हणजे एखाद्याने मारलं, कारण इथं तसं दिसतंय, एखाद्याने मारलं म्हणजे ते एक्सेप्ट करणं असं नाही. त्या गोष्टीत आपण वाचून आपलं आयुष्य स्वतःचं स्वतः कसं जगू किंवा त्या गोष्टी घडणार नाही आहे. कारण ऑलरेडी माहीत आहे आपल्याला की जे काही चाललं ते एक्सेप्ट करत चला आणि त्यातून मार्ग काढत चला. हा महिना तुम्हाला कसा तरी पुढे ढकलायचा आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न थोडा आहे. कारण वेळ तुमच्या विरोधात आहे, पूर्ण वेळ तुमच्या विरोधात आहे. निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव पूर्णपणे तीव्रतेने तुमच्यावरती उलटलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये थोडंसं कुठेतरी बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे. आणि विश्वासघात पावलोपावलाला तुमचा होताना दिसतो आहे, जो की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही आहे. सहज तर अजिबात नाही, पूर्ण खात्री झाल्याशिवाय समोरच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. दुसरं असं आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये सरकारी कामं असतील किंवा सरकारी गोष्टी असतील, एखादी डिव्होर्सची केस तुमची सुरू असेल किंवा कायदेशीर गोष्टी किंवा जमिनीची केस सुरू असेल किंवा अजून काहीही असू शकतं, वाटणीची असेल, काहीही असू शकतं, सगळ्या गोष्टी संदर्भात इथं दिसतं आहे. कायदेशीर गोष्टीत जर तुम्ही अडकलेला असाल तर इथं तुम्हाला त्या गोष्टीत जास्त इन्वॉल्व व्हायचं आहे आणि त्यातसुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पटकन कोणावर विश्वास ठेवून कोणत्याच गोष्टी करायच्या नाही आहेत. या महिन्यामध्ये पूर्ण तुम्हाला खूपच काळजी घ्यायची आहे. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. तर या महिन्यामध्ये तर निगेटिव्ह शक्ती आहेच, त्यामुळे तुम्हाला थोडंसं कुठेतरी बॅलन्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तुम्हाला दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे आपण हे बघणार आहोत. दिव्य मेसेज, दिव्य संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे. दिव्य मेसेज. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय आहे. दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय आहे. ओके.
गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एखादं पिवळं फूल, गुरुवारच्या दिवशी पिवळं फूल तुम्हाला तुमच्या स्वामींना म्हणजे दत्त महाराजांना असो किंवा स्वामी समर्थ महाराजांना असो किंवा आपले नवनाथ महाराज आहेत त्यांना असो, तुम्ही ज्या देवतांना मानताय त्या देवतेला तुम्हाला पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि पिवळ्या बुंदीचे लाडू किंवा बेसनचे लाडू याचा प्रसाद तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे किंवा प्रसाद तुम्हाला सगळ्यांना वाटायचा आहे. शक्यतो लहान मुलांमध्ये हा वाटप करायचा आहे, जे की तुमच्यावरती जी निगेटिव्ह शक्ती आहे ती कुठेतरी कमी होऊन जाईल. आणि तसंही या महिन्यामध्ये पूर्ण तुम्ही 9-4 गुरुवार जरी पिवळं फूल अर्पण केलं आणि नैवेद्य एखादा पिवळा नैवेद्य म्हणजे बर्फी वगैरे असेल चालेल, फक्त लाडवाचा नैवेद्य हा तुम्हाला करायचाच आहे. किमान लहान मुलांना वाटायचा आहे तुम्हाला प्रसाद म्हणून. तर ते या महिन्यामध्ये तुम्हाला 4 गुरुवार जरी केले तरी छान आहे किंवा सुरुवातीचा पहिला जो आठवडा आहे गुरुवारचा त्या दिवशी केलं तरी हरकत नाही. तुमच्या हिशोबाने जसं तुमच्या सोयीने तुम्हाला जमतं तसं केलं तरी चालेल. पण या महिन्यामध्ये थोडंसं कुठेतरी गुरूंची कृपा तुमच्यावर असावी म्हणून हा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. कारण निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती खूप तीव्रतेने वाढलेला आहे. त्यातून कुठंतरी वाचावं आणि तुमची निगेटिव्ह शक्ती कमी व्हावी यासाठी हा छोटासा उपाय आहे. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. त्याचं तारक मंत्र जो आहे त्याचं पाणी आहे ते आपण प्यायचं आहे, घरामध्ये सगळ्यांना द्यायचं आहे. सकाळ संध्याकाळ किंवा एक टाईम तरी तुम्हाला स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. त्यामधून तुम्हाला निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव जो आहे तो कुठंतरी तुम्हाला सुरक्षा कवच निर्माण होऊन तुमच्यामधल्या निगेटिव्ह शक्ती तुम्हाला कमी त्रास देताना दिसतील. आणि हा प्रयोग तुम्ही करून बघा नक्की. स्वामींच्या नामातच, त्या नावातच खूप ताकद आहे. तुम्ही इतर सेवा नाही केली तरी चालेल, पण दिवसभर तुम्ही स्वामी समर्थ जरी म्हटलात तर ही निगेटिव्ह शक्ती तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही, काहीच बिघडवू शकत नाही. तुम्ही जर त्यावरती दुर्लक्ष जर केलं तर कुठंतरी विपरीत परिणाम तुमच्याबद्दल होताना दिसतील. तर या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एनर्जी कशी वाटली हे सुद्धा मला सांगायला विसरायचं नाही आहे. होता होईल तेवढे जास्तीत जास्त कमेंट तुम्हाला करायच्या आहेत आणि मला सांगायचं आहे की होतं ही एनर्जी आम्हाला पूर्णपणे मॅच झालेली आहे. आणि इथून पुढे जर तुम्हाला वाटत असेल की ही एनर्जी दुसऱ्यांना शेअर करावी किंवा एखाद्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनासुद्धा शेअर करू शकता. एखाद्याला त्यांच्या गोष्टीत एखाद्याला त्याच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीसाठी आपण जर सपोर्ट दिला तर हे चांगलं कर्मच आहे. तर बघा तुम्ही कमेंट करून सांगा मला एनर्जी कशी वाटली. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.